आजची सकाळ एकदमच सकाळी सकाळी 7 वाजता झालेली, कारण की आज उमेशला मॉर्निंगला जायचं होतं. म्हणून म्हटलं पटकन त्याच्यासाठी डब्बा बनवून घ्यावा. बऱ्याच दिवसानंतर लवकर उठलेले तर जरा भारी पण वाटत होतं. डब्याला द्यायचं होतं शेपूची भाजी आणि भाकर, आणि म्हटलं लवकर उठले तर नाश्ता पण बनवून घ्यावा. तर नाश्त्याला मी बनवलेलं उपीट. मी उठले तर डमरू पण उठलेला, तर त्याच्या बापूने त्याला मोबाईल दिलेला जरा कार्टून लावून. तसं तर देत नाही आम्ही त्याला, टी व्हीवरच दाखवतो, पण जरा तो काम करू देत नव्हता म्हणून. तोपर्यंत मी पण इकडं नाश्ता करून घेतला आणि डमरूची चालला धिंगाणा. आणि आज उमेश मला कॉल करून बोलला की आपल्याला आता बँड्राला जायचं आहे, तर तो आवरून घे. म्हणून मग मी सगळं आवरून घेतलेलं, पीठ वगैरे मळून घेतलं, चपात्या बनवून घेतल्या. तोपर्यंत उमेश पण आलेला आणि डमरूचं आणि त्याच्या बापूचं चाललेला धिंगाणा. सगळं आवरून वगैरे आम्ही निघलेलो. आणि आज आम्ही नवीन रस्त्यावरनं जाणार होतो, म्हणजे ते आहे अटल सेतू, जे की मी पहिल्या वेळेसच चालली आहे. तर म्हणजे खूपच छान सीन होता, पूर्ण समुद्राच्या मधनं तो रस्ता. तर खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही माउंट मेरीला पोचलेलो. हां, आता जरा फीस चालू आहे, त्यामुळं आम्ही गेलेलो. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी आवर्जून नक्कीच एकदा बँड्राला जाऊन या, कारण आजपासूनच तिकडची यात्रा चालू झालेली आहे 10 दिवस. त्यानंतर वॉल्टर आणि आम्ही सगळे वर पोचलो. खूप मस्त वातावरण होतं. वर माउंट मेरीचं दर्शन केलं. त्यानंतर वॉल्टरला पण तिथे थोडीशी भेट दिली आणि आम्ही सर्व खाली आलो. थोडंसं खाण्यासाठी काय काय घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो कुर्ल्याला आमच्या बहिणीकडे. तर चला, गुड नाईट, बाबा, भेटू.